पुणे SRPF गट क्रमांक 1 याच्यामध्ये मराठी व्याकरणाचे आपले जे प्रश्न आहेत, किती प्रश्न विचारले होते, कुठल्या कुठल्या टॉपिकवर विचारले होते आणि प्रश्नांची लेवल काय होती. तर आत्ताचा जो झालेला पेपर आहे आपला 2024-25 ची एक्झाम, जी 19 एप्रिल 2026 ला घेण्यात आली. तर याच्यामधले मराठी व्याकरणाच्या प्रश्नांचं विश्लेषण आपण इथे डिटेलमध्ये बघणार आहोत. सो लेट स्टार्ट. बघूयात गट क्रमांक 1 पुणेमध्ये मराठी व्याकरणाचे कशा पद्धतीने प्रश्न होते. सगळ्यात पहिला प्रश्न आहे आपला, इंदू, सविता, शशी, दिनकर, सुधाकर, रत्नाकर, विधू, सोम, रजनी या शब्दांमध्ये चंद्र या शब्दाचे किती समानार्थी शब्द आलेले आहेत. शब्दसंग्रहांवरचाच पहिला प्रश्न आहे, जो की मी तुम्हाला नेहमी सांगत असते, शब्दसंग्रह व्यवस्थित करत जा. आता चंद्राचे किती समानार्थी शब्द आहेत? 3, 4, 6 आणि 5. काय येईल बरोबर? चंद्र शब्दाचे समानार्थी शब्द कुठले कुठले आहेत? सगळ्यात पहिले तर आपण कोण बाजूला काढूयात? सविता, रत्नाकर आणि रजनी. का? रजनी म्हणजे रात्र, सरिता नाही तर सविता म्हणजे सूर्य आणि रत्नाकर म्हणजे समुद्र. राईट. मग उरले किती? 1, 2, 3, 4, 5 आणि 6. ठीक आहे. तर याच्यामध्ये सुद्धा तुम्ही बघू शकता, दिनकर सुद्धा सूर्य शब्दाचा समानार्थी आहे. मग उरले किती? 5. मग उत्तर कुठलं बरोबर आहे आपलं? तर चंद्र शब्दाचे 5 शब्द इथे समानार्थी दिलेले आहेत. ऑप्शन 4 राईट. पुढचा प्रश्न, फुलांचे सौंदर्य पाहून व सुगंध घेऊन नेहमीच हर्ष वाटतो, या वाक्यात पर्यायांतील कोणत्या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आलेला नाही? कोणाचा विरुद्धार्थी शब्द नाही आलाय तो ओळखायचा आहे. कुरूपता, दुर्गंध, खेद आणि सौम्य. तर बघा, हा प्रश्न याच्या आधीही शिपाईच्या पेपरमध्ये खूप जास्त वेळा विचारून झालेला आहे. तर कुरूपला अपोजिट आहे सुंदर म्हणजे सौंदर्य, दुर्गंधला अपोजिट सुगंध, खेदला अपोजिट आनंद म्हणजे हर्ष, म्हणजे सौम्यला प्रखर हा अपोजिट आलेला नाहीये इथे, म्हणून ऑप्शन 4 राईट. नेक्स्ट, पुढील पैकी शुद्ध लेखनाच्या नियमाप्रमाणे शुद्ध शब्द ओळखायचा आहे. कुतूहल, नैसर्गिक, बलिदान आणि परिस्थिती. कुठला शब्द शुद्ध आहे इथे? कुतूहल कसा लिहितो आपण? क ला पहिला उकार, त ला दुसरा उकार. राईट. कुतूहल. नैसर्गिक कसा लिहितो? तर ग ला पहिली वेलांटी असते. ओके. बलिदान सुद्धा ल ला पहिली वेलांटी. सगळे शब्द सोपे होते. मग शुद्ध शब्द आहे परिस्थिती. स्थि आहे, परिस्थिती नाही, परिस्थिती. आणि दोघांना पण पहिली वेलांटी. ऑप्शन 4 राईट. पुढील पैकी अलंकारिक शब्द व त्यांच्या अर्थांची चुकीची जोडी आपल्याला इथे ओळखायची आहे. बृहस्पती, बुद्धिमान, शेंदार शिपाई, भित्रा मनुष्य, जमदग्नीचा अवतार, रागीट मनुष्य, धर्मराज, अन्यायी व्यक्ती. काय येईल बरोबर? तर बृहस्पती म्हणजे बुद्धिमान मनुष्य बरोबर आहे. शेंदाड शिपाई म्हणजे सुद्धा घाबरट माणूस. जमदग्नीचा अवतार म्हणजे हे पण खूप जास्त वेळ एक्झामला झालंय, विचारून झालंय की रागीट मनुष्य. धर्मराज म्हणजे न्यायी व्यक्ती आहे, अन्यायी नाही. ठीक आहे. त्यामुळे ऑप्शन इथे सुद्धा 4 राईट आहे. नेक्स्ट, डोळ्यात केर आणि कानात फुंकर या म्हणीशी अर्थाने जुळणारी म्हण ओळखा. इकडे आड तिकडे विहीर, जखम नखाला, मलम शेंडीला, यथा राजा तथा प्रजा, कुडी तशी पुडी. डोळ्यात केर कानात फुंकर याचा अर्थ काय? तर घडलं एका ठिकाणी, त्याचा उपाय मात्र दुसऱ्याच ठिकाणी करणं. मग याला साजेशी अशी म्हण कुठली आहे? जखम झाली आहे नखाला, मलम लावला शेंडीला. काय फायदा आहे का? घडलं एका ठिकाणी, उपाय दुसऱ्याच ठिकाणी, म्हणून ऑप्शन 2 राईट. पुढील पैकी गुजराती भाषेतून मराठीत घेण्यात आलेला शब्द कुठला आहे तो ओळखायचा आहे. गुजराती शब्द गाजर, अत्तर, दादर आणि तंबाखू. तर दादर हा शब्द गुजराती भाषेतून मराठीत घेण्यात आलेला आहे. ऑप्शन 3 राईट. पुढील पैकी सजातीय स्वरांची जोडी ओळखायची. सजातीय म्हणजे उच्चारामध्ये समानता असलेले स्वर. कुठले आहेत इथे? उच्चारामध्ये समानता. ई ई, अ आ आणि उ उ हे सजातीय स्वरांच्या 3 जोड्या आहेत. त्यातली एक जोडी म्हणजे ई ई इथे दिलेली आहे, म्हणून ऑप्शन 2 राईट.
प्रजा अधिक ऐक्य, पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण आ, दुसऱ्या शब्दातील पहिला वर्ण ऐ, आ अधिक ऐ इज इक्वल टू ऐ तयार होतो. ऐ म्हणजे तो 2 मात्रे. प्रजैक्य कुठे आहे? प्रजैक्य. आता हा प्रश्न कॅन्सल केलाय का माहितीये? कारण प्रज्ञा अधिक ऐक्य प्रज्ञैक्य पाहिजे. ओके, मुळात ऍक्च्युअली प्रजा शब्द इथं झालाय प्रज्ञा, मग हा तर एकतर कॅन्सल करायला हवा किंवा याचं उत्तर प्रज्ञैक्य पाहिजे होतं. काय पाहिजे होतं? प्रज्ञैक्य. कसा? प्रज्ञैक्य. ठीक आहे, जसा प्रजैक्य आहे तसा प्रज्ञैक्य. आपला मूळ शब्द आहे प्रजैक्य, लक्षात ठेवा. पण इथं प्रज्ञा झाले त्यामुळे इथं सुद्धा करेक्शन आपल्याला करावंच लागेल. इथं दिलाय का कुठला? दिलेला नाहीये, त्यामुळे हा प्रश्न काय झालाय? रद्द झालाय. ओके, आपलं बरोबर उत्तर आहे प्रजा असेल तर प्रजैक्य, प्रज्ञा आहे म्हणून प्रज्ञैक्य. ओके, चला पुढे. मधुरा व माधव पुण्याहून मुंबई शहराकडे रविवारी निघाले, या वाक्यात एकूण विशेष नामे किती आलेली आहेत? किती विशेष नामं आली आहेत? 4, 5, 6, 3. विशेष नाव म्हणजे कोणा एकाचं नाव? मधुरा मुलीचं नाव, माधव मुलाचं नाव आणि मुंबई शहराचं नाव आलेलं आहे. म्हणजे ऑप्शन कुठला राईट आहे? 3 विशेष नामं आलेली आहेत, म्हणून ऑप्शन 4th राईट. बरोबर का? नाही सॉरी, रविवारी पण इथे शब्द आहे ना, रविवारी पण शब्द दिलेला आहे बघा. मधुरा, माधव, पुणे, मुंबई आणि रविवार. 1, 2, 3, 4, 5 शब्द आलेत विशेष नाम. ऑप्शन 2nd राईट. एकत्र येणाऱ्या वर्णातील पहिला वर्ण विसर्ग व दुसरा वर्ण व्यंजन किंवा स्वर असतो तेव्हा होणाऱ्या संधीला कोणती संधी म्हणतात? 2 शब्दातील पहिला वर्ण विसर्ग म्हणजेच विसर्ग संधी. जो पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण जो असतो ती संधी असते, हे शिकलोय आपण. ऑप्शन 1st राईट. पुढील पैकी अकर्मक क्रियापद असणारे वाक्य कोणते? अकर्मक म्हणजे ज्या वाक्यात कर्म नाही. काय येईल बरोबर? बघा आता, नकुलने फुगा फोडला, फोडणारा नकुल, फोडला तो काय? फुगा. नकुलने फुगा आणला, आणणारा कोण? नकुल, आणला तो काय? फुगा. नकुलने फुगा फुगवला, फुगवणारा कोण? नकुल, फुगवला तो काय? फुगा. तिघांमध्येही कर्म आहेत. ओके, फुगा 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 कर्म. इथं नकुलला फुगा आवडला, आवडणारा कोण? नकुल आवडलाय का? नकुलला आवडलाय, आवडणारा कोण? फुगा झाला करता, आवडला तो काय? फुगाच. म्हणजे वाक्यात कर्म नाही, म्हणजे अकर्मक झालं ऑप्शन 2nd मधला वाक्य. ठीक आहे, चला पुढे. पुढील पैकी शब्दयोगी अव्यय असणारे वाक्य ओळखा. नामाला जोडून आलेलं क्रियाविशेषण अव्यय हे शब्दयोगी अव्यय बनतं. कुठे दिलेलं आहे? तर बघा आता, शाळेपाशी, जवळ, मागे आणि वर. बरोबर, हे तिघ सेपरेट आहेत म्हणजे क्रियाविशेषण अव्यय आहेत. पाशी हा शब्द शाळा या नामाला जोडून आलाय, म्हणून हा काय बनला? आपला शब्दयोगी अव्यय बनला. ऑप्शन 1st राईट. पुढचा प्रश्न आहे, वचन प्रकारानुसार विसंगत नाम ओळखायचे. गळा, मळा, शाळा, विळा. आता गळा एक असेल तर गळा, एकापेक्षा जास्त असेल तर गळे. राईट. मळाचं मळे, विळाचं विळे. फक्त शाळाचं एक वचन आणि अनेक वचन दोघंही सारखं राहतं, त्यामुळे हा ठरला ऑड मॅन आउट. म्हणजे हा इथं अनेक वचनी म्हणू शकतो, बाकी एक वचनात आहेत. ऑप्शन 3 राईट. कर्मणी प्रयोगाचे वाक्य आपल्याला ओळखायचे. शेतकरी शेत नांगरतो, आजोबा पोथी वाचतात, रोहन चित्र रंगवतो, श्रेयाने रांगोळी काढली. कुठला आहे कर्मणी प्रयोगातलं वाक्य? कर्माप्रमाणे क्रियापद बदललं पाहिजे. शेतकरी शेत नांगरतो, नांगरणारा शेतकरी, नांगरले ते काय? शेत. कर्त्याला प्रत्यय नाहीये म्हणजे कर्त्याप्रमाणे क्रियापद बदलेल. आजोबा पोथी वाचताच, वाचणारा कोण? आजोबा, वाचली ती काय? पोथी. कर्ता कर्म, कर्त्याला पण प्रत्यय नाहीये म्हणजे इथं कर्त्याप्रमाणे क्रियापद बदलेल. रोहन चित्र रंगवतो, रंगवणारा रोहन, रंगवले ते काय? चित्र. इथं सुद्धा कर्त्याला प्रत्यय नाहीये म्हणजे कर्त्याप्रमाणे क्रियापद बदलेल. श्रेयाने रांगोळी काढली, काढणारी कोण? श्रेया. श्रेया झाली कर्ता, कर्त्याला प्रत्यय आहे म्हणजे त्याच्याप्रमाणे क्रियापद बदलणार नाही. काढली ती काय? रांगोळी, रांगोळी झालं कर्म. श्रेयाने पसारा काढला, कर्माच्या लिंग बदलाप्रमाणे क्रियापद बदलले. सकर्मक सॉरी कर्मणीच आहे त्यामुळे सकर्मकचा प्रश्न नाही. कर्त्याला तृतीय विभक्तीचा प्रत्यय आहे म्हणून प्रधान कर्तृक कर्मणी प्रयोग आहे हा. ऑप्शन 4th राईट. पुढील पैकी रीती भूतकाळी क्रियापद आपल्याला ओळखायचे. रीती भूतकाळ कुठला असेल? पळत जाईल, पळत असतो, पळत असे, पळत होती. जी क्रिया भूतकाळात रोज रोज घडत होती असा बोध होतोय. पळत जाईल रीती भविष्यकाळ, पळत असतो रीती वर्तमान काळ, पळत असे भूतकाळात रोज रोज पळत होता, आता नाही, आणि पळत होती म्हणजे अपूर्ण भूतकाळ. ऑप्शन 3 राईट. पुढचा प्रश्न बघूयात.
जर वाऱ्याची झुळूक आली तर बरे वाटेल या वाक्यातील क्रियापदाचा अर्थ आपल्याला इथे ओळखायचा आहे. बघा, जर तरने जोडलेलं वाक्य आहे म्हणजे हे वाक्य काय असणार आहे आपलं? तसं बघायला गेलं तर वाक्याचा प्रकारानुसार मिश्र वाक्य. मग इथे काय असेल? संकेत दिलेला आहे म्हणजेच संकेतार्थी. ऑप्शन फर्स्ट राईट. पुढचा प्रश्न बघूयात आपण. पुढचा प्रश्न आहे वसंतोत्सव यामध्ये कोणती संधी आहे? आता विग्रह काय होतोय? वसंत अधिक उत्सव, अ अधिक उ इज इक्वल टू ओ. ठीक आहे. जेव्हा दोन वर्ण एकत्रित येऊन ए ओ किंवा अर तयार होतो तेव्हा ती असते आपली गुणादेश स्वर संधी. इथं दिलेला आहे गुण संधी म्हणून ऑप्शन सेकंड राईट. पुढचा प्रश्न आहे आता योग्य विधान ओळखायचं. बघा, तोंडावाटे निघणारे मूलध्वनी म्हणजे वर्ण. तर ही व्याख्या वर्णाची आहे. प्रत्येक वर्षी एक्झामला विचारली जाते त्यामुळे बरोबर आहे. ठीक आहे. त्यानंतर पुढे ध्वनीला चिन्ह किंवा खून स्वरूपात लिहिण्यास त्याचे अक्षर बनते. ध्वनी म्हणजे मूलध्वनी आपल्या तोंडावाटे बाहेर पडणारे, ते जेव्हा लिहून ठेवतो तेव्हा ते अक्षर बनतो. त्यामुळे ही पण व्याख्या अक्षराची बरोबर आहे. त्यानंतर आहे की शब्द होण्यासाठी अक्षरे ही ठराविक क्रमाने येऊन त्यांना अर्थ प्राप्त होणं गरजेचं आहे. बरोबर, ठराविक क्रमाने अक्षर आल्यानंतर त्या समूहाला शब्द म्हणतात. ही पण व्याख्या बरोबर. अर्थपूर्ण शब्द समूहाला वाक्य. म्हणून 1 2 3 व 4 चारही वाक्य इथे बरोबर दिलेली आहेत म्हणून ऑप्शन फोर्थ राईट. जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. मूळ वर्णमालेतील वर्णांची संख्या. मूळ वर्णमाला म्हणजे शासन निर्णय होण्याच्या आधीची 48 वर्णांची होती. 4 ऍड करून आताची 52 झाली आहे. ऑप्शन फर्स्ट राईट. पुढचा प्रश्न आहे पंकज या शब्दातील अनुस्वाराचा उच्चार खालीलपैकी कोणत्या अनुनासिका समान होतो? आता क च्या गटामध्ये आहे ड च्या गटातील क च्या गटातील ड सारखा दिसणारा ग. बरोबर, म्हणजे हा शब्द परसवर्णयुक्त कसा लिहिणार? असा लिहिणार पंकज. अनुस्वाराच्या जागी अनुनासिक घेतल्यावर. ठीक आहे. मग याच्यासारखा त्या अनुस्वाराचा उच्चार होतो म्हणून ऑप्शन फोर्थ राईट. पुढचा प्रश्न पुढीलपैकी कोणता उपसर्ग घटित शब्द नाही? बोल, अबोल, मंजूर, नामंजूर, साल, हरसार हे उपसर्ग लागून तयार झालेत. हा मात्र प्रत्यय घटित आहे कारण मूळ शब्दाच्या नंतर लागून आलेले शब्द आहे म्हणून ऑप्शन 3 राईट. पुढचा प्रश्न मेषपात्र या अलंकारिक शब्दाचा अर्थ आपल्याला ओळखायचा. मेषपात्र म्हणजे तसा तर बावळट मनुष्य आहे किंवा कर्तव्यशून्य व्यक्ती आपण म्हणतो. मग इथं काय आहे? त्याच्याशी मिळता जुळता अर्थ अजागळ किंवा बुद्धिहीन व्यक्ती म्हणून ऑप्शन फोर्थ राईट. पुढचा प्रश्न पुढील अकर्मक भावे प्रयोगाचं वाक्य. अकर्मक भावे म्हणजे जे असेल त्याला प्रत्यय आणि अकर्मक म्हटले म्हणजे वाक्यात कर्म नसणारच. आईने मुलीस समजावले. समजावणारी आई करता. समजावले ते कुणाला? मुलीला. कर्म. कर्म आहे. सांगितले अकर्मक म्हणजे हा नाही येणार. आई वडिलांनी मुलांना मायेने वाढवले. वाढवणारे आई वडील. वाढवले ते कुणाला? मुलांना. करता कर्म. परागने सशाला पकडले. पकडणारा पराग. पकडले ते कोणाला? सशाला. करता कर्म. आलं का बरोबर? तुम्ही आता यावे. येणारे कोण? तुम्ही. आणि आले ते कोण? तुम्हीच. वाक्यात कर्म नाहीये म्हणून अकर्मक भावे. ऑप्शन 3 राईट. पुढचा प्रश्न आहे आपला खालील वाक्यातील स्वरूपबोधक उभयान्वयी अव्ययाचं वाक्य. स्वरूपबोधक म्हणजे खुलासा केला असतो एखाद्या गोष्टीचा. गौणत्व सूचकचा पहिला प्रकार. दादांनी सगळे जिन्नस खिशात घातले पण ते काही बोलले नाही. पण तुला चलभाष हवा की स्पर्धा परीक्षेची पुस्तके हवी? सागर म्हणाला की मी लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण झाला. न्यूटन म्हणून एक शास्त्रज्ञ होता. काय येईल बरोबर? आता इथं स्वरूप म्हणजे खुलासा केलेला आहे तर सागर काय म्हणाला याचा खुलासा इथे केला आणि न्यूटन कोण होता हा पण खुलासा केलेला आहे. त्यामुळे केवळ 3 नसून केवळ 3 व 4 बरोबर येणार आहे. ठीक आहे. ऑप्शन 3. बाकी हा न्यूनत्व बोधक आहे आणि हा विकल्प बोधक आहे. ठीक आहे. पुढे भावकर्तृ क्रियापदाचं वाक्य म्हणजे वाक्यात कर्ता दिलेला नसतो. कर्त्याचा भाव क्रियापदात असतो. मी घरी पोहोचण्यापूर्वी सांजावले. मुलांनी खरे बोलावे. मुलांनी खोटं बोलू नये. मला आता काम करवते. हे आहे शक्य क्रियापद. हे आहे नकारार्थी. हे आहे विद्यार्थी आणि हे एकटच आहे की वाक्यात कर्ता नाहीये. कर्त्याचा भाव क्रियापदात आहे म्हणून केवळ एक बरोबर. ऑप्शन 4 आला राईट. 24 प्रश्न आहेत. ओके. SRPF गट क्रमांक 1 पुणे 24 प्रश्न मराठी व्याकरणाचे विचारले होते. प्रश्न ही एकदमच सोपे होते. एकही प्रश्न मला असा जाणवला नाही की तुम्हाला येणार नाही. त्यामुळे सोपं आहे.
तर पुन्हा हेच सांगेल की तुम्हाला जर अभ्यास करायचा प्रॉपर वेने अभ्यास करा. फक्त घोकंपट्टी करू नका की बाबा एक्झाम जवळ आली आहे किंवा मला PYQ बघायचे म्हणून मी ही बॅच घेतली वगैरे वगैरे. नाही, कन्सेप्ट क्लिअर करा. जी आपली करंट आत्ताची बॅच चालू आहे आपली कन्सेप्टची ती बॅच घ्या, अभ्यास करा आणि मग रिव्हिजन केली तर मग तुमचा लेखी परीक्षेचा स्कोर आपोआप वाढत जाईल. फक्त घोकंपट्टी करून रट्टा मारून काहीच होत नाही. ठीक आहे, बरं. फाईल सेव्ह करते म्हणजे तुम्हाला नंतर PDF अभ्यासासाठी कामाला येईल. ठीक आहे, अभ्यास करत राहा. काही अडलं तर आपण आहोतच कायम इथे तुमच्यासाठी. कधीही तुम्ही ऑफिस टायमिंग मध्ये काही अडलं तुम्हाला तर ऑफिस नंबरवर कॉल करून तुम्ही आम्हाला विचारू शकता. ठीक आहे, चलो बाय बाय, टेक केअर, विश यू ऑल द बेस्ट, जय हिंद.